नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका कुंभार, B.Ed प्रशिक्षणार्थी. विषय गणित, घटक एक्सपान्शन फॉर्म्युली म्हणजेच विस्तारित सूत्र. आपण एक्सपान्शन फॉर्म्युले 2 बघितले. म्हणजे फर्स्ट काय बघितला, एक्सपान्शन फॉर्म्युले ऑफ ॲडिशन. दुसरा काय बघितला, एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ सबट्रॅक्शन. आणि त्याची उदाहरणे कशी सोडवायची त्याचा अभ्यास आपण केला. आज आपण एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे विस्तारित सूत्राचा नेक्स्ट फॉर्म्युला पाहणार आहोत आणि त्याच्या एक्झाम्पलचाही अभ्यास करणार आहोत. आता नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे ते पाहूया. एक्सपान्शन फॉर्म्युलाचा नेक्स्ट फॉर्म्युला आहे हा. आपण रीड करूया. इन ब्रॅकेट a प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा आपला नेक्स्ट फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामध्ये काय आहे की 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, राईट. म्हणजे हा ब्रॅकेट ए काय कसा आहे, ए प्लस बी, म्हणजे एकामध्ये साईन प्लस आहे, दुसरा ब्रॅकेट ए मायनस बी, दुसऱ्यामध्ये साईन मायनस आहे, आणि त्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं आले. आता आपण हा फॉर्म्युला कसा आला ते थोडक्यात पाहू. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ए प्लस बी, ए मायनस बी. मग अशा वेळेस आपण काय करतो, एनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं प्लस बीनी परत या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. आणि आपण आता ती स्टेप लिहू. कसं येणार, एनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे कसं येणार, ए मायनस बी. आलं लक्षात. आता काय करायचं, बीनी परत या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, पण चिन्ह कोणतं द्यायचं, प्लस हे चिन्ह द्यायचं, ए इंटू दिस ब्रॅकेट प्लस बी इंटू दिस ब्रॅकेट. आलं का. म्हणजे जर 2 ब्रॅकेट दिले असतील आणि त्याचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने करायचं. आता परत काय करणार आपण, एनी आतमध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं प्लस बीनी या ब्रॅकेटमध्ये आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कसं येणार, ए इंटू ए किती येणार, ए स्क्वेअर येणार, राईट. ए इंटू मायनस बी म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये काय होणार, मायनस ए बी. आलं लक्षात हा ब्रॅकेट. आता हा बी इंटू ए मायनस बी इंटू काय येणार, ए मायनस बी, म्हणजे बी इंटू ए काय येणार, प्लस चिन्ह आहे, ह्या एला पण प्लस चिन्ह आहे, म्हणजे काय येणार, प्लस बी ए. येते लक्षात. पुढे काय येणार, प्लस बी मायनस बी, मल्टिप्लिकेशन आहे, मग प्लस बी मायनस बी काय येणार, मायनस बी स्क्वेअर, मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस लागतं चिन्ह. आलं लक्षात. आता नेक्स्ट स्टेप, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, इथं मायनस बी स्क्वेअर आहे, पण ह्याच्यामध्ये ह्या 2 टर्म आहेत त्या कशा सेम आहेत, ए बी बी ए म्हणजे ए बी, पण मायनस प्लस चिन्ह आहे. मग जेव्हा मायनस ए बी प्लस ए बी असं असेल तेव्हा ते कॅन्सल होतो, म्हणजे त्याचा ॲन्सर का थोडक्यात काय येतं, 0 येतं. म्हणजे आपली नेक्स्ट टर्म कशी येणार, ए स्क्वेअर, ह्याचं ॲन्सर काय येतं, 0 येतं, 0 मायनस बी स्क्वेअर. मग आपण फायनल स्टेप काय येणार आपली, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आलं का लक्षात. या फॉर्म्युला कसा येतोय तो, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यावरून ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे फॉर्म्युल्याचं प्रूफ आपण पाहिलं. आता या फॉर्म्युल्याची एक्झाम्पल कशी असतात ते आपण पाहू. हा फॉर्म्युला सर्वांनी लिहून घ्यायचा, याचं प्रूफ. आलं का लक्षात सगळ्यांच्या. जेव्हा आपण एखाद्या फॉर्म्युल्याचं प्रूफ लक्षात ठेवतो तो म्हणजे तो कसा येतो, तेव्हा तो फॉर्म्युला ॲटोमॅटिकली आपल्याला लक्षात राहतो. आता आपण ह्या फॉर्म्युल्याच्या उदाहरणांचा अभ्यास करू. याची उदाहरणं नेमकी सोडवायची कशी किंवा त्यांच्या स्टेप कशा याचा अभ्यास करू.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं, लिहून घ्या सर्वांनी वहीमध्ये. a+6 एक ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a-6. 2 ब्रॅकेट आहेत इथं. येते लक्षात? या फॉर्म्युल्याची एक्झाम्पल सोडवायला 2 पद्धती आहेत. तुम्ही दोन्ही पद्धतीने सोडवू शकता. जसं की मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण ए आणि बी असं सपोज करून ते एक्झाम्पल डायरेक्ट लिहित होतो, तसंही चालेल. पण हे जर 2 ब्रॅकेट तुम्ही सॉल्व करून जर ॲन्सर काढलं तर ते अधिक ॲन्सर म्हणजे त्याचं उत्तर अधिक परफेक्ट येऊ शकतं. म्हणजे चुकू नाही शकत, तुमचा गोंधळ कमी होईल. त्यामुळे आपण डायरेक्टली न करता हे 2 ब्रॅकेट सॉल्व करून ॲन्सर काढू. जर तुम्ही त्याला जर असं केलं, म्हणजे ह्याला a+b a-b आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे केलं, तर तुम्ही इथं काय करणार, याला a याला b, याला a याला b. आलं लक्षात? मग ॲन्सर कसं काढणार, a² - b². a b म्हणजे इथं तुमची व्हॅल्यू a काय आहे, तुमचा a आहे आणि b काय आहे, 6 आहे. मग आपण डायरेक्टली लिहिणार, तुम्ही a² - b² म्हणजे काय करणार, a² म्हणजे तुमचा a हा आहेच, a² - b². b काय आहे तुमचा 6 म्हणजे -b² म्हणजे 6² असं तुम्ही लिहिणार. आलं लक्षात? आणि परत काय करणार तुम्ही, a² - 6² तुमचा 36 म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही आन्सर लिहिणार. येते लक्षात? ह्या एक्झाम्पलमध्ये कसं झालं आहे की एका ब्रॅकेटमधले म्हणजे a आणि 6 सेम आहेत, म्हणजे इथं पण a+b a-b त्याचे जे 2 नंबर्स आहेत ते सेम आहेत. पण नेहमीच असं येऊ शकणार नाही. म्हणजे कसं होणार, एखादं एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीचं पडेल. म्हणजे इथं a+6 असेल तर इथं a-5 असेल, तेव्हा ही पद्धत डिरेक्टली आपण वापरू शकत नाही. येते लक्षात? ह्या पद्धतीचे लिहून घ्या तुम्ही. मी तुम्हाला ह्याच एक्झाम्पलची दुसरी पद्धत म्हणजे ब्रॅकेट सॉल्व करायचा. झालं लिहून? आता आपण पाहूया ह्याच एक्झाम्पलची दुसरी पद्धत. या एक्झाम्पलची दुसरी पद्धत म्हणजे ब्रॅकेट सॉल्व करायचा. प्रूफमध्ये जसं बघितलं आपण, a × a- म्हणजे a × धिस ब्रॅकेट प्लस 6 × धिस ब्रॅकेट म्हणजे a × a-6 प्लस b6 × a-6. मग आता काय करणार तुम्ही, a × a² - 6a. लगेच करायचं. कसं येणार बघा, a × a² - 6a प्लस चिन्ह आहे तसं देणार इथं, प्लस 6 × a 6a प्लस 6 - 6 म्हणजे चिन्ह कोणार मायनस आणि 6 × 36. आलं लक्षात? आता इथं काय होणार, 0 येणार ना, -6a प्लस 6a कॅन्सल होणार म्हणजे राहणार काय, a² - 36. अशा पद्धतीनं पण तुम्ही सॉल्व करू शकता. आलं लक्षात? हे पण लिहून घ्या सर्वांनी. डायरेक्ट यूज करू शकता किंवा सॉल्व करू शकता. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल पहा आपलं काय आहे, 3x + 4 3x - 4. इथं पण सेम आहेत, एका ब्रॅकेटमधले नंबर दुसऱ्या ब्रॅकेटमधले सेम आहेत, फक्त चिन्ह वेगळी आहेत. आता इथं ही डायरेक्टली मेथड यूज केली तरी चालेल. मी एक मेथडनी सॉल्व करून देते, तुम्ही दुसऱ्या मेथडनी सॉल्व करायचं आणि ते आन्सर मला नंतर सेंड करायचं. आलं लक्षात? आता आपण डायरेक्ट ही मेथड यूज करू, कारण सेम आहे. सेम असलं की काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे a b इथं a इथं b. आलं लक्षात? म्हणजे a काय येतोय तुमचा 3x, b काय येतोय 4. मग आता काय येणार, a² - b² म्हणजे आन्सर काय येणार
3x² ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बी काय आहे 4² म्हणजे काय येणार आन्सर 3x², 3चा स्क्वेअर 9 इंटू x², 4चा स्क्वेअर 16. आलं लक्षात? 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे आणि आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून ते सॉल्व करतोय. ही 2 एक्झाम्पल जी बघितली ती आपण कशी बघितली, सेम होते ए बी म्हणजे 2 व्हॅल्यूज सेम होत्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल मी कसं घेणार आहे की डिफरंट व्हॅल्यू घेऊया आपण. कशा ते पहा. सर्वांनी एक्झाम्पल पहा. काय आहे 2x + 4, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे 2x - 2. म्हणजे इथं काय आहे जी व्हॅल्यू एची आहे ती सेम आहे 2x, पण जी बी व्हॅल्यू बी टाइम्सला आहे ती कशी आहे डिफरंट आहे. मग यासाठी ह्या एक्झाम्पलमध्ये डायरेक्टली आपण हे यूज नाही करू शकत. तर आपण आता काय करणार आहोत, हे 2 ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 2xनी पहिला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, परत 4नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि तशी स्टेप लिहायची. तर कशी येईल स्टेप ती लिहू आपण आता. स्टेप बघा आपली 2x इंटू 2x - 2 हा ब्रॅकेट प्लस 4 इंटू दिस ब्रॅकेट म्हणजे काय येणार 4 इंटू 2x - 2. येते लक्षात? आता तुम्ही काय करा, या 2xनी या आतमध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, प्लस 4 या 4नी आतमध्ये मल्टिप्लाय करा. करा तुमच्या वहीमध्ये. कसं आहे ते सांगा. 2xनी आतमध्ये मल्टिप्लाय करा. कसं येणार 2x इंटू 2x. कसं येते, नेक्स्ट स्टेप कशी येते सांगा. 2x इंटू 2x किती येणार 4x, राईट. 2x - 2 म्हणजे 2x इंटू -2 म्हणजे मायनस चिन्ह येणार, मल्टिप्लिकेशन आहे. 2 × 2 = 4x. आता इथं बघा 2x इंटू 2x म्हणजे 4x² येणार ना. आलं लक्षात? एक्सचं पण मल्टिप्लिकेशन होणार. प्लस इथं मल्टिप्लाय करा 4 इंटू 2 8x, x आहे, प्लस 4 - 2 8 येणार कारण मल्टिप्लिकेशन आहे. आलं लक्षात? आता काय करणार 4x² आहे तसं 8 कॉन्स्टंट म्हणजे 8 आहे, त्याला कोणतंही व्हेरिएबल नाही आहे. आता इथं काय हा x सेम आहे म्हणजे ह्याचं कॅल्क्युलेशन करणार तुम्ही -4x प्लस 8x किती काय होणार मायनस होणार कारण चिन्ह प्लस मायनस आहे. जेव्हा चिन्ह प्लस मायनस असतं तेव्हा काय होते मायनस होतं. मग 8मधून 4 गेले किती राहिले 4. मोठी संख्येला किती आहे प्लस साईन आहे म्हणजे हे कसं येणार 4x² प्लस 4x मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं ना -8. आलं लक्षात? जर 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन दिलं आणि त्याच्यामध्ये नंबर जर डिफरंट दिले तर ते असे ब्रॅकेट अशा पद्धतीने सॉल्व करायचे. समजली एक्झाम्पल तुम्हाला? आता अजून एक टाईप बघूया आपण एक्झाम्पलचा. एक्झाम्पल बघा 102 इंटू 98. आपण एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ ॲडिशनमध्ये आणि एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ सबट्रॅक्शनमध्ये अशा पद्धतीचं एक्झाम्पल सोडवलेलं बरोबर. आता आपला फॉर्म्युला कसं आहे a + b a - b म्हणजे एकामध्ये प्लस साईन आहे एकामध्ये मायनस साईन आहे. त्याच पद्धतीनं आपण इथं करणार आहोत. हे जे आहे ना 102 आहे, मग ह्याचं पहिल्यांदा आपण प्लसच्या ब्रॅकेटमध्ये मांडायचं आणि 98 ह्याचं मायनसच्या ब्रॅकेटमध्ये. म्हणजे कसं येणार आहे तुम्हीच सांगाल मला. कसं येणार 102 म्हणजे प्लसच्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे कसं येणार 100 + 2 येते लक्षात. इंटू 98 कसं मानणार मायनसमध्ये म्हणजे 100 - 2. इथं सेम आले ना. आलं का आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे.
100 + 2 100 - 2 आपला फॉर्म्युलाही तसा आहे +b - b. मग आपण डायरेक्टली फॉर्म्युला इथे यूज करू शकतो कारण आपला इथं ए बी म्हणजे एची व्हॅल्यू काय आपली 100, बीची काय आहे 2 आहे. मग डायरेक्टली यूज करायचं कसं येणार a² - b², राईट ना. a² कसं येणार 100² -b², बी काय आपला 2 -b², 2². आलं लक्षात. 100चा स्क्वेअर किती येतो 10,000 -2चा स्क्वेअर 4. आलं लक्षात. आन्सर काय आलं 9,996. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे आपण ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युलाचा एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ दिस मल्टिप्लिकेशनचा हा यूज करून अशा पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व करतो. आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे या एक्झाम्पलचा, तो तुम्ही मला सोडवून द्यायचा. एक्झाम्पल घ्या होमवर्कची लिहून. काय फर्स्ट एक्झाम्पल x + 5y, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 5y. दुसरं एक्झाम्पल 3x + 6, 3x - 4. इथं डिफरंट दिले बघा मी. आणि लास्ट एक्झाम्पल 104 × 96. आलं लक्षात तुम्हाला. अशा पद्धतीने आज एक्सपान्शन फॉर्म्युला मल्टिप्लिकेशन बघितला. गुणाकाराचं विस्तारित सूत्र ते कसं आलं आणि त्याच्या उदाहरणांचा अभ्यास आपण केला. थँक्स.